बघितला छावा चित्रपट? वा, मस्त, खूपच मस्त. ज्यांनी बघितलं त्यांना खरंच भारी वाटते, त्यांनी बघितला म्हणून. आणि काही लोकांनी नाही बघितलं त्यांनी जाऊन बघा. पण आता बघून झाला पिक्चर, तर आता पुढं काय? पुढं काय म्हणजे आता जर कुणाला विचारलं ना की सांग संभाजी महाराजांचा जन्म कधी झालता, कुठं झालता, कसा झालता, बाकीचं अजून काय 2-3 गोष्टी विचारल्या ना, तर डायरेक्ट बोलती बंद. बघ, डायरेक्ट काही माहितीच नाही. बोलतात नाही पण आम्हाला माहिती आहे इतिहास. पण काय नाही माहिती. तर त्यांना हेच म्हणायचंय की मी म्हणजे तुम्हाला ट्रोल नाही करत आहे किंवा काय, मला पण नाही पूर्ण इतिहास माहिती. महाराजांचा इतिहास एवढूसा नाही की तो फक्त 3 तासाच्या पिक्चर मध्ये संपल. खूप मोठा आहे. म्हणजे 1000 करोड पिक्चर बनले ना तरी महाराजांचा इतिहास संपणार नाही. तर मला फक्त त्यांना एकच म्हणायचंय की अजून खूप इतिहास आहे महाराजांचा, जे फक्त पिक्चर मध्ये दाखवले तेवढंच नाही. पिक्चर तर क्लास आहे, खरंच मस्त आहे, बघा. त्यात पण भरपूर गोष्टी कळतील आपल्याला. पण अजून जे बाकीच्या गोष्टी नाही माहिती ना, तर ते वाचा. बाकी अजून जागी आहे तिथनं घ्या, तो म्हणजे महाराजांचा इतिहास घ्या. जी आग निर्माण झाली ना आपल्या अंगात, ते आता शांत होऊन नका देऊ. महाराजांचा पूर्ण इतिहास वाचा, ऐका. ज्यांना माहिती त्यांच्याकडनं ऐका, नाही का, मोठ्या मोठ्या लोकांकडनं. आणि तो घ्या इतिहास आणि तो पुढे पोहोचवा, म्हणजे तरुण पिढीला म्हणा किंवा काय. जर आपण आत्ता इतिहास महाराजांचा पूर्ण ऐकला ना, तर आपण पुढे सांगणार आहे. नाहीतर विषय असा होतो, छोट्या पोरांनी विचारलं, दादा तू पिक्चर बघितला? तो म्हणणार हा. असं असं त्याने थोडंफार विचारलं तर तो पिक्चर मधला सांगणार आहे. बाकीचं काय ब्लँक, डायरेक्ट माहितीच नाही. त्यांना तेच म्हणायचंय, महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, तो वाचा. तो आपला म्हणजे आपल्या आपण त्यातनं खूप गोष्टी शिकू शकतो, ते शिका. आणि तरुण पिढीला शिकवा, छोट्या पोरांना शिकवा, बाकीच्या दुसऱ्या ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून द्या, त्यांना माहिती द्या म्हणजे महाराजांबद्दल. म्हणजे तेच सांगतोय, बाकी काय नाही. की महाराजांनी किती वेदना सहन केलेल्या आहेत, काय हे ते म्हणजे चित्रपटात ते नाही बसणार एवढं. म्हणजे आबळाभर इतिहास आहे आपल्या राजांचा, फक्त आपण सांगायला कमी पडतोय. आपण पिक्चर मध्ये दाखवते जेवढं दाखवते ते तेवढंच दाखवते. पण तेच, मला पण लहानपणापासून इतिहास नव्हता माहिती महाराजांचा. जसं जसं मोठं झालो, ऐकत गेलो, तसं माहिती पडलाय. कारण शाळेबिळेमध्ये तर बघितलं आपण, पुस्तकात फक्त औरंगजेबच भरून ठेवलाय. संभाजी महाराजांचं एवढंच जरी लिहिलं असतं ना, लहानपणीच पोरं कसली हे झाली असती. म्हणजे मोटिवेट होण्यासारखा इतिहास आहे आपल्या महाराजांचा. तर लहानपणापासून दिलं नाही ना मी, औरंगजेब भरून ठेवलाय नुसतं पुस्तकामध्ये. त्यामुळे ते वाचा आणि पुढे द्या, म्हणजे पुढे पोहोचवा तो इतिहास. एवढंच मला म्हणायचंय. तुम्हाला ट्रोल वगैरे किंवा काय करत नाही, मी स्वतःला सुद्धा म्हणतोय, मी पण अभ्यास करणार आहे महाराजांबद्दल. तर एवढंच म्हणायचं होतं मला. आणि जय शंभूराजे, जय शिवराय. आणि नक्की ज्यांनी नाही बघितलं त्यांनी छावा चित्रपट बघा. ज्यांना नसेल बघायचं नाही, नका बघू, काय बोलू नका. तुम्हाला पुस्तकात वाचायचं पुस्तकात वाचा, पण ते पुढं पोहोचवा, हेच म्हणणं माझं म्हणणे आहे.